नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। लायन्स क्लब ऑफ इंडिया फाउंडेशन तर्फे लायन्स क्लेशच्या माध्यमातून एम्पॉवरिंग माइंड अँड इनरिचिंग लाइफ मानसिक स्वास्थ्य एवं समग्र कल्याण वर्कशॉप यशस्वीरित्या संपन्न। लायन्स क्लब ऑफ इंडिया फाउंडेशनतर्फे लायन्स क्लेशच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट 3221 क्लब आयोजित एम्पॉवरिंग माइंड अँड इनरिचिंग लाइफ मानसिक स्वास्थ्य एवं समग्र कल्याण वर्कशॉप असा 2 दिवसांचा वर्कशॉप दिनांक 13 व 14 ऑक्टोबर 2025 रोजी गोखले हॉल पनवेल येथे यशस्वीरित्या संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली। डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर लायन्स क्वेस्ट लायन्स एस.जी. चव्हाण सर, लायन्स क्वेस्ट व प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर ॲडव्होकेट लायन्स के.एस. पाटील, लायन्स अलका चव्हाण मॅडम, लायन्स डॉक्टर मानदा पंडित मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या 2 दिवसांच्या वर्कशॉपचे उद्घाटन झाले। या कार्यक्रमाला उत्तम व्यक्तिमत्व लाभलेले, मानसशास्त्र या विषयाचे सखोल परिपूर्ण ज्ञान असलेले असे इंटरनॅशनल ट्रेनर लायन्स बी.एल. जोशी सर यांनी प्रशिक्षण दिले। एम्पॉवरिंग माइंड अँड इनरिचिंग लाईफ याचा अर्थ म्हणजे मनशक्ती देणे आणि जीवन समृद्ध करणे, मनाला सक्षम करणे किंवा आत्मविश्वास देणे। सर्व सहभागी प्रशिक्षणार्थी यांना सांगितले की जर माणसाला त्याच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावहारिक जीवनामध्ये एक उत्तम, सुजाण, आरोग्यदायी, आर्थिकदृष्ट्या संपन्न नागरिक बनायचे असेल तर मानसिक स्वास्थ्य चांगले असणे गरजेचे आहे। हे विविध उदाहरणांद्वारे व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देऊन आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजद्वारे समजावून सांगितले। स्वभावनांवर नियंत्रण ठेवणे, स्वतःचे आत्मपरीक्षण करणे, आपल्यामध्ये असलेले स्किल, क्वालिटी, मूल्ये ओळखून तशी कृती करणे, आव्हान पेलण्यासाठी मानसिक क्षमता देणे, जीवनात गुणवत्ता आणणे, जीवन अधिक परिपूर्ण आनंदी बनवणे, नातेसंबंध दृढ करणे या सर्व विषयांवर भर देऊन सर्वांगीण विकासावर वाटचाल करण्यासाठी उत्तम मार्गदर्शन केले। समारोप समारंभासाठी खालील मान्यवर उपस्थित होते। मुख्य पाहुणे लायन संजीव सूर्यवंशी सर, लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्षा लायन्स सुरभी पेंडसे मॅडम, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर लायन्स क्लेस्ट लायन एस.जी. चव्हाण सर, लायन क्वेस्ट व प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर ॲडव्होकेट लायन के.एस. पाटील, जिल्हा समन्वयक युवा लायन्स योग पेंडसे, जिल्हा अध्यक्षा लायन्स क्लेस्ट लायन गायत्री साटम मॅडम, डी.सी. मानसिक आरोग्य लायन डॉक्टर मानदा पंडित आणि लायन डॉक्टर आदित्य जोशी, लायन सदस्य लायन गौतम म्हस्के, लायन मोतीलाल जैन, लायन रमाकांत म्हात्रे, लायन लुईस कोलाको आणि लायन अलका चव्हाण मॅडम उपस्थित होते। प्रमुख पाहुणे जिल्हा गव्हर्नर लायन संजीव सूर्यवंशी, जिल्हा 3231A4 आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सहभागी प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्रके प्रदान करण्यात आली। लायन्स क्लब ऑफ पनवेल नेहमीच असे उपक्रम राबवत असते, त्यांच्या या कार्याचा मोलाचा वाटा आहे। आपण सर्वांना उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणारा आहे। समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लायन्स क्लब ऑफ पनवेल लायन्स क्लेशच्या माध्यमातून नेहमीच कार्यरत असते। यावेळी डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर लायन्स क्लेस्ट लायन एस.जी. चव्हाण सर यांनी सर्वांना आवाहन केले की असे वर्कशॉप सर्व शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, कौटुंबिक क्षेत्रातील जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे। त्यासाठी लायन्स क्लब ऑफ इंडिया फाउंडेशन नेहमीच कार्यरत राहील अशी यावेळी त्यांनी इच्छा व्यक्त केली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर, पनवेल। आपण एक छोटंसं रेझोल्यूशन करूया। आजपासून आम्ही एकमेकांशी स्पर्धा करणार नाही, तर कोऑपरेशन आणि कोलॅबोरेशन या तत्वाचा उपयोग करून आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आमचे आयुष्य जगूया। हा बघून पुनश्च एकदा आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि सर्व जे पार्टिसिपंट होते या पार्टिसिपंटचे मनापासून आभार मानतो। आपण सगळे ॲडल्ट आहोत, आपण शाळा सोडून किती वर्ष झाले, शाळेत परत बसायची आपल्याला सवय नसते आणि तुमच्यापैकी प्रत्येक जण हे 2 दिवस हे अतिशय इन्व्हॉल्व होऊन याच्यामध्ये पार्टिसिपेट झाला आणि स्पेशली यंगस्टर्स राज
सत्यन आणि अक्षय तुमच्या तिघांचं मनापासून आभार मानतो की खरं आम्हाला खरा जास्त आनंद झाला असेल ना तर ही तिघ जण येत आहेत त्याबद्दल या तिघांकरता एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करूया आणि या सगळ्या टीमनी जी काही मदत केलेली आहे त्याच्याबद्दल मी तर कृतज्ञता व्यक्त करतो आणि अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम जास्तीत जास्त व्हावे इथं शिकलेल्या प्रत्येक गोष्टी या आपण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आचरणात आणूया आणि